हे गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरे असाल. सो सगळ्यांना सगळ्यात आधी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सगळ्यांचा दिवस खूप चांगला जाऊ. हॅव अ नाईस डे. आणि तर आजचा माझा छोटासा ब्लॉग आहे, मिनी ब्लॉग आहे. आणि म्हणजे डेली रुटीन तुम्हाला आज मी शेअर करणार आहे. मी काय काय करते ते फक्त स्कूलचं सोडून, म्हणजे रोज माझ्या डेली रुटीनमध्ये स्कूलचा पण अभ्यास वगैरे असतो. पण ते सगळं सोडून मी बाकी काय करते, फक्त घरात काय करते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा आणि आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आता आपण पहिल्यात आधी कारल्याचा ज्यूस करणार आहोत मम्मीसाठी. मम्मीला खूप जास्त विकनेस आहे वगैरे. सो आपण मम्मीसाठी कारल्याचा ज्यूस करणार आहोत पहिलं, आणि मग बाकीची घरातली कामं उरकणार आहोत. ठीक आहे. कारण मी ते कारलं घेतलं आहे आणि ह्याला म्हणतात काय मला आठवत नाही, पण हे एक घेतलं आहे. तर आपण आता कारलं चिरून घेणार आहोत असं, आणि त्यातल्या बिया वगैरे काढून घेणार आहोत. तसं बघा तुम्ही. तर मित्रांनो, इथं बघू शकता तुम्ही, मी ज्यूस घेतलेला आहे बनवून, म्हणजे बारीक करून गाळून वगैरे सगळं घेतलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चाट मसाला. तर आपण चाट मसाला घेऊया. आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत स्पूनमध्ये. हे बघू शकता तुम्ही, एवढं मी घेतलेलं आहे चाट मसाला. तर आपण त्याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहोत. आणि माझ्याकडं लिंबू पण आहे, तर आपण थोडासा लिंबू पण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. चांगले मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावरनं जर साखर टाकली आपण तरी काही हरकत नाही, साखर टाकू शकतो आपण. तर आता मिक्स करून घ्यायचं आपण सगळं. तर आपलं हे झालेलं आहे कारल्याचा ज्यूस. सो आपण आता मम्मीला देणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण मम्मीला कारल्याचा ज्यूस द्यायला जाऊया. मम्मी, हे घे. कशाला प्यायला आणले, उठ. बाई तुम्हाला सारखं ते नको देऊ प्यायला, तुम्हाला चव दिली. हा पे, हे डॉक्टरनी प्यायला सांगितले, उठ. तर मित्रांनो, आपण आता ज्यूस दिलेला आहे मम्मीने ज्यूससुद्धा पिलेला आहे, हे बघू शकता. तर आता आपण जेवण म्हणजे उरकायचं, आपल्याला भांडी पण उरकायची. आता आजकाल लादी पुसायची नाही, कारण की कालच मी लादी पुसली होती. तर माझं कसं असतं, एक दिवस लादी पुसायची, एक दिवस नाही पुसायची असं. तर आज लादी नाही पुसणार आहे, काल पुसली होती. तर आता मी गॅसवर डाळ आणि अंड्याचं कालवण ठेवलं आहे. तर ते गरम होईपर्यंत, म्हणजे गरम होईपर्यंत आपण भांडी घासणार आहे, म्हणजे मी भांडी घासणार आहे. मग भांडी घासून झालं आपण स्वीटीला जेवण आहे. नंतर मग चपात्या बनवायच्यात आणि भात घालायचं, बस. या दोन आता गोष्टी राहिलेल्या आहेत. भाजी पण आपली ऑलरेडी आहेच बनवलेली. तर
तर काहीच आपलं झालेलं आहे काम उरकून. तर आता आपण सुट्टीला जेवण चालणार आहोत आणि मग मशीन लावणार आहोत आणि मग आपलं जेवण उरकून घेणार आहोत. मग आता मी इथं घेतलेलं आहे स्वीटीचं जेवण. हे बघा, एवढं वाड्यावरून स्वीटीला आपण जेवण चालणार आहोत. ती नाटके खूप करते जेवताना, त्यामुळे तिला जेवण चारायलाच टाईम खूप लागतो मला. तर आपण तिला आता पटापटा जेवण चारून घेऊया आणि मग मशीन लावूया, वॉशिंग मशीन, आणि मग जेवण काय घेऊया. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. बाय बाय. तर आपण आता हे स्वीटीला चालवणार आहोत. तिथे मी घेतलेलं आहे पाणी वाड्यात, स्वीटीचं जेवण आणि ही स्वीटी. आणि तिला हा कपडा बांधला कारण की ती नीट खात नाही, सगळं अंगावर सांडतं त्यामुळं. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो. त्याचा पटापट आपण स्वीटीला चालून घेणार. ओके, माझं इथे झालेलं आहे चपातीचं सगळं, म्हणजे पीठ मळून झालेलं आहे. तर म्हणजे रात्रीचं थोडंसं पीठ राहिलेलं होतं, तर आपण आता चपात्या लाटणार आहोत. तर बघा तुम्ही मी कशा लाटते चपाती. त्याचा पटकन लाटून घेऊ. काय काय चपात्या माझ्या बोलत जात काय काय होत. आणि जास्त करून तर मित्रांनो काय आहे ना, रात्रीचं जो पीठ असतं ते कडक झालेलं असतं का नाही, त्यामुळे रात्रीच्या पिठाची चपात्या बोलणं मुश्किल आहे माझ्यासाठी. तर मित्रांनो आपलं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. म्हणजे चपात्या करून झाल्यात, फक्त आता भाजायच्या बाकी आहेत. त्यात पण तवा ठेवला, तवा पण तापलेला आहे. तर आपण भात घातला आहे मी शिजायला. आपलं चपात्या झाल्यात, भांडी घासून झालं, झाडू मारून झालं, मशीन लावून झाले, मशीन होते आणि स्वीटीला पण चारून झालं आहे. म्हणजे आपलं 1:30पर्यंत सगळं काम झालेलं आहे. म्हणजे 1 ते अर्धा तास मला लागलं आहे पूर्ण उरकायला जेवण वगैरे. तर बघू आपण आता चपात्या पटकन भाजून घेते. 8 चपात्या झाल्यात, 1 रात्रीची आहे, म्हणजे असं 8-9 चपात्या आहेत. सो ओके, तर पटकन करून घेऊया कारण की तवा खूप तापला, धूर होईल परत. फायनली आपलं काम झालेलं आहे आणि मम्मीसाठी हे बनवलं, हे काकडी आहे चिल्ली, ती आता मम्मीला खायला देणार आहे मी. कारण की पप्पांनी काल ते आणून ठेवलेली काकडी, त्यासाठी पप्पांनी फोन करून सांगितलं मला मम्मीला ते. तर आपण आता ते देणार आहोत मम्मीला. आणि माझं आता ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे. आता आंघोळ करणार आणि मस्त वगैरे जेवण घेणार. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जे आपल्या चॅनलमध्ये नवीन असतील म्हणजे सबस्क्राईब करा. बाय बाय, लव लव, भेटू नेक्स्ट व्लॉगला.